तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपण हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड नर्सिंग कॉलेज या ठिकाणची वॅकन्सी आहे। ही वॅकन्सी लेटेस्ट वॅकन्सी निघालेली आहे। जे नर्सिंग कॉलेज आहे नॅशनल हॉस्पिटलचं, तर त्या ठिकाणी हे नॅशनल हिंदुजा हॉस्पिटलचं नर्सिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणची वॅकन्सी आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर चला पाहू। हे जे चॅनल आहे आपलं DMR नर्सिंग हे यूट्यूब चॅनल आहे। तर तुम्हाला कोणाला सर्च करायला सांगायचं आहे, फॉलो करायला सांगायचं आहे, तर यूट्यूबवर जाऊन @DMR नर्सिंग डायरेक्टली टाकल्यानंतर आपलं चॅनल येऊन जातं। त्या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती भेटून जाते। कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती असणारे पूर्णपणे या ठिकाणी कोणते तर या ठिकाणी सुरुवातीला आहे प्रोफेसर कम प्रिन्सिपल, त्यामध्ये तुम्हाला एक ओपनमध्ये जागा आहे। त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल आहे, ते पण एक जागा आहे। प्रोफेसरमध्ये एक जागा आहे आणि असोसिएट प्रोफेसरमध्ये एक जागा आहे, जी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये ज्याचं झालेलं आहे त्याच्यासाठी जागा आहे एक। त्यानंतर आहे लेक्चररसाठी एक जागा आहे। त्यानंतर कम्युनिटी हेल्थ आणि पिडियाट्रिक्स अटेंडन्ससाठी एक जागा आहे। आणि नर्सिंग ट्यूटर ज्यांचं BSc नर्सिंग MSc नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी। बाकीच्या सर्व जागी MSc नर्सिंग आणि PhD साठी आहेत। फक्त हे आहे MSc नर्सिंग आणि BSc नर्सिंगवालेसाठी। टोटल 7 जागा आहेत। कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत, तर ते पाहून घ्या। PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातं, ज्याचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। नोट्स पाहण्यामध्ये महत्त्वाचं काय दिलं आहे, प्रत्येक याच्यामध्ये 1 MSc नर्सिंग फॅकल्टी सब्जेक्ट स्पेशलिस्ट नेसेसरीज फॉर द प्रोग्राम। तुमचं या ठिकाणी पोस्ट जे आहेत सब फॅकल्टीनुसार काढलेले आहेत। तर याचे एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे। प्रोफेसरसाठी तुम्हाला जे प्रिन्सिपल आहे त्याच्यासाठी MSc नर्सिंग असणं गरजेचं आहे आणि 15 वर्षाचा अनुभव। त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपलसाठी MSc नर्सिंग आणि 12 वर्षाचा अनुभव। त्यानंतर प्रोफेसरसाठी MSc नर्सिंग आणि 12 वर्षाचा अनुभव। त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठी 8 वर्षाचा अनुभव MSc नर्सिंग। असिस्टंट प्रोफेसरसाठी 3 वर्षाचा अनुभव आणि MSc नर्सिंग। ट्यूटरसाठी तुम्ही BSc नर्सिंग PV नर्सिंग विथ 1 वर्षाचा अनुभव असेल तर फॉर्म भरू शकता या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर पायामध्ये कॉलेज मीन्स द रिकग्नाइज्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन फॉर द पर्पज ऑफ ट्रेनिंग अँड टीचिंग BSc नर्सिंग कोर्ससाठी, ठीक आहे। त्यानंतर जनरल काही महत्त्वाचे आहे, तर रिझर्वेशन लेडीज वगैरे स्पोर्ट लेडीज त्यानुसार हे आहे त्यामध्ये। त्यानंतर अप्लाय कुठं करायचं, द प्रेसिडेंट PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर कॉलेज मुंबई या ठिकाणी तुम्हाला भरायचं। प्लेन पेपरवर तुमचं एक साध्या प्लेन पेपरवर सर्व माहिती अर्ज करून तुम्हाला सबमिट करायचं, ठीक आहे। हे कालच जाहिरातमध्ये आलेलं आहे, तर आज आपण सबमिट करतो व्हिडिओ लगेच। तर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा। जे काही ट्यूटरचे इच्छुक आहेत फॉर्म भरणारे, तर त्यांच्यासाठी चांगली खुशखबर आहे। ट्यूटरवाले फॉर्म भरू शकतात। तर ट्यूटरचा एक फायदा असा असतो की तुम्हाला जे आहे तुम्ही थिअरीच्या लिंकमध्ये असतात, थिअरीच्या लिंकमध्ये असल्यामुळे तुमचं जे थिअरी जे आहे स्ट्रॉंग असतं, ज्यामुळं तुम्हाला पदभरतीमध्ये भविष्यामध्ये त्याचा फायदा होतो, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जे आहे भेटत असते। आणि बेल आयकन पण बटन दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट जे आहे तुम्हाला भेटून जाईल। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।